सकाळचे 5:30 वाजले होते. बाहेर गुलाबी थंडीचा गारवा आणि संपूर्ण गल्लीत एक भयान शांतता होती. मी नेहमीप्रमाणे माझ्या छतावर फिरायला गेलो आणि अचानक माझी नजर समोरच्या घराच्या बाथरूमच्या व्हेंटिलेटरवर गेली. तिथे चालू असलेल्या दिव्याच्या मंद प्रकाशात आज जे दृश्य दिसत होतं त्याने माझ्या काळजाची धडधड एका क्षणात वाढवली. तिथे चालू असलेल्या दिव्याच्या त्या मंद प्रकाशात आत नेहा आंटीचा एक अंधुकशी आकृती दिसत होती. ती नुकतीच अंघोळ करून आटपून बाहेर येण्याची तयारी करत होती आणि तिचं ते अथांग रूप पाहून माझ्या काळजाची धडधड एका क्षणात वाढली. मी पाहतच राहिलो. मला ठाऊक नव्हतं की छतावरून चोरून पाहिलेलं हे गुपित दृश्य आम्हा दोघांना एका अशा वळणावर येऊन आणून सोडेल जिथे आमच्यातील अंतरासोबत संयमाचा बांधही पूर्णपणे फुटणार होता. काय झालं जेव्हा आंटीने मला सकाळी 5 वाजता त्याच्या घरात एकटं बोलवलं, जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, मी सोनू, वय 22 वर्ष, दिसायला हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर असलेला एक साधा तरुण. मी दिल्लीत राहतो. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका अशा गुपिताबद्दल सांगणार आहे ज्याने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. ही गोष्ट आहे माझ्या घराशेजारी राहणाऱ्या नेहा आंटीबद्दल. नेहा आंटी, वय 32 वर्ष, पण त्यांना पाहून कोणालाही त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येणार नाही. त्या अतिशय देखणी, जणू एखाद्या अप्सरेसारखी दिसायची. त्यांचा सडपातळ बांधा, ती कांचनकांती म्हणजे गोरा रंग आणि त्यांची चालढाल गल्लीतील प्रत्येक तरुणाला घाया करणारी होती. त्यांचे ते बोलके डोळे आणि चेहऱ्यावरील ते मदाळ हसू कोणालाही आपल्याला भुरळ पाडण्यासाठी पुरेसे होते. ही घटना घडण्यापूर्वी मी त्यांना फक्त दुरूनच पाहायचो. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक अनामिक ओढ होती, पण ती कधी समोर आणण्याची माझी हिंमत झाली नव्हती. पण एका सकाळी सर्व काही बदललं. त्या दिवशी सकाळी 5:30-6च्या सुमारास बाहेर गुलाबी थंडी होती. हवेत एक छान गारवा होता. मी नेहमीप्रमाणे माझ्या घराच्या छतावर फिरायला गेलो. संपूर्ण परिसरात एक भयान शांतता होती. त्याच वेळी अचानक माझी नजर नेहा आंटीच्या घराच्या छताकडे आणि तिथल्या बाथरूमच्या दिशेने गेली. आंटीने नुकतीच बाथरूममधील बिजली चालू केली होती. बाथरूमच्या दरवाजावर जे काचेचं व्हेंटिलेटर होतं तिथून आतमधलं दृश्य थोडं अंधुक पण स्पष्ट दिसत होतं. मी तिथेच स्तब्ध उभा राहिलो. माझी नजर तिथेच खेळली. आरशासमोर उभी राहून तिचे विस्कटलेले केस सावरत होती. तिची ती गोरी पाठ आणि तिचं ते रूप पाहून, तिचे ते मऊशार आणि लवचिक शरीर पाहून माझ्या मनात एकाच वेळी धडधड आणि भीतीची शिरशिरली निर्माण होती. हे दृश्य पाहताच मी खूप घाबरलो, पण माझी नजर तिथूनच हटत नव्हती. नेहा आंटी किती मस्त आणि मादक दिसत होती हे मी शब्दांत सांगू शकत नाही. काही वेळ मी त्या धुंदीत तिथेच उभा राहून ते पाहत राहिलो. त्या दिवसानंतर माझ्या डोक्यातून आंटीचा तो मोहक चेहरा आणि ते रूप जातच नव्हतं. मनाच्या कोपऱ्यातील आठवण बनून ते दृश्य घर करून बसलं होतं. माझ्या मनात एक सळसळीत भावना निर्माण झाली होती. मी ठरवलं की आता काहीही झालं तरी नेहा आंटीशी जवळीक साधायचीच. माझ्याकडे त्यांचा व्हॉट्सअप नंबर आधीपासूनच होता, पण मी कधी मेसेज केला नव्हता. शेवटी एका रात्री धाडस करून मी रात्री 11 वाजता त्यांना मेसेज केला. कशा आहात आंटीजी तुम्ही? जेवण झालं का तुमचं? 11:20 मला रिप्लाय आला. नेहा आंटी म्हणाली, मी एकदम बेस्ट आहे. हो, जेवण झालं. तू सांग? मी म्हणालो, मी पण ठीक आहे. त्या रात्री आमच्यात जास्त काही बोलणं झालं नाही. फक्त इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि काही वेळांनी त्या म्हणाल्या, चल ठीक आहे, मला झोप येत आहे, नंतर बोलू, गुड नाईट. मीही त्यांना हिंदीत शुभरात्री म्हटलं आणि सोबत एक हृदयाची इमोजी पाठवून दिली. त्यानंतर रोज सकाळी जेव्हा मी छतावर जायचो तेव्हा आंटीसुद्धा तिथे फिरायला यायच्या. इतक्या सकाळी छतावर आम्हा दोघांशिवाय कोणीच नसायचं. तो एक सुंदर क्षण, एकांत क्षण असायचा. त्या छताच्या एका कोपऱ्यात असायचा आणि मी दुसऱ्या बाजूला. जेव्हा जेव्हा त्या माझ्यासमोर यायच्या तेव्हा आमच्यात नजर व्हायची. माझ्या मनात एक विशेष फील, खास जाणीव व्हायची. हे सगळं नेहा आंटीच्याही लक्षात येत होतं, पण त्या मिश्किलपणे हसून सोडून द्यायच्या. त्यानंतर पुन्हा एकदा रात्री नेहा आंटीचा मेसेज आला, काय करत आहेस? माझ्या मनातील प्रेमाची ओढ मी लपवू शकलो नाही. मी म्हणालो, तुमची आठवण काढते. नेहा आंटी खट्टाळपणे म्हणाली, अरे वा, कोणत्या आठवणीत मला आठवतो आहेस? सांग. मी म्हटलो, कोणाची आठवण काढायला कारण पाहिजे का? त्यावर आंटी म्हणाल्या, नाही, करू शकतोस, पण कोणी विनाकारण रात्रीची आठवण काढत नाही ना. तुझी कोणी GF आहे का? मी म्हणालो, माझी कोणी GF नाही आंटी. माझं इतकं चांगलं नशीब कुठे आहे? तेव्हा नेहा आंटीने जे म्हटलं त्याने माझ्या हृदयाचे ठोके वाढले. त्या म्हणाल्या, अरे वा, म्हणून तर तुम्ही मला पाहून वारंवार फसत होतात.
त्यांना हा गूढ आणि खट्या स्वभाव पाहून मी शॉक झालो. मला भीती वाटली की मी छतावरून चोरून पाहिलेलं आंटीला समजलं तर नाही ना. मी घाबरून म्हणलं, अरे आंटी, ते तर असंच. तेव्हा आंटीने विषय बदलला आणि म्हणाली, बरं ऐक, उद्या सकाळी मला तुझी एक मदत हवी आहे. घरातलं थोडं सामान इकडे तिकडे करायचं आहे. सकाळी 5 वाजता माझ्या घरी ये. हे ऐकून माझ्या मनातील उदासपणा क्षणातच नाहीसा झाला आणि एक स्वप्नवत अनुभव सुरू होणार अशी उत्कंठा वाढली. मी आनंदाने म्हणालो, ठीक आहे आंटी, मी नक्की येईल. आंटीने शुभरात्री म्हटलं आणि आम्ही संभाषण थांबवलं. पण त्या रात्री आंटीच्या विचारांमुळे मला अजिबातच झोप येत नव्हती. मी सकाळी वेळेवर उठलो. खाली जाऊन पाहिलं तर अंकलची बाईक तिथे नव्हती. रात्री ती तिथेच होती. याचा अर्थ स्पष्ट होता की अंकल काही कामानिमित्त सकाळी बाहेरगावी गेले होते. मला समजलं की नेहा आंटीशी बोलण्यासाठी मी त्यांच्या जवळ जाण्यासाठी हा खूप चांगला मोफत संधी होती. मी पुढे गेलो आणि त्यांच्या घराचे गेट वाजवले. मी नेहा आंटीच्या घराचे गेट वाजवले. मनात एक वेगळीच धडधड आणि थरथरा सुरू होता. काही क्षणातच दरवाजा उघडला आणि समोर उभं असलेल्या नेहा आंटीला पाहून माझ्या डोळ्यांची पापणी लावण्याचंही भान मला उरलं नव्हतं. आंटीने एक शॉर्ट आणि अतिशय टाईट टी-शर्ट घातला होता, ज्याचा गळा नेहमीपेक्षा जास्तच मोठा होता. आणि तो नखरेला अंदाज आणि आकर्षण सौंदर्यवती पाहून मी तिथेच खिळून गेलो. सकाळी सकाळी विस्कसलेले तिचे ते रेशमी केस आणि चेहऱ्यावरील ते मधाळ हसू कोणत्याही पुरुषाला मदोष करण्यासाठी पुरेसेच होते. मी एखाद्या मंचेली चंचल मुलीसारखी दिसत होती. माझी अशी अवस्था पाहून नेहा आंटी लटकेत आणि मिश्किलपणे म्हणाली, काय पाहतो आहेस सोनू, आत ये. मी स्वतःला सावरून म्हटलो, आंटी, आज तुम्ही खूपच छान दिसत आहात. त्यावर तिने आपल्या चेहऱ्यावर एक नजाकतीचा भाव आणत मला दाद दिली आणि म्हणाली, धन्यवाद, चला आता कामाला लागूया. मी विचारलं, हो आंटीजी, सांगा काय करायचं आहे. नेहा आंटी एका मोठ्या पलंगाजवळ गेली आणि म्हणाली, ते टेबल आणि हा पलंग थोडा बाजूला सरकवायचा आहे. मी म्हणालो, ठीक आहे आंटी, तुम्ही फक्त सांगा, मी करतो. आंटी पलंगाखाली काहीतरी सामान सोडण्यासाठी खाली वाकली. ती खाली वागताच मी त्या टाईट टॉपमधून मला ते उन्नत आणि भरदार रूप स्पष्ट दिसत होते. तिची ती मखमली त्वचा आणि त्या रूपाची मादकता पाहून माझ्या शरीरात जणू वीज संचारल्यासारखी झाली. मला कुठेतरी आतून असं वाटत होतं की आंटी पलंगाखाली सामान सोडण्याचा फक्त आरामाचा बहाणा करत आहेत. ती मुद्दाम माझ्यासमोर अशी खाली वाकली होती जेणेकरून मला तिचे दर्शन व्हावे. अंधारलेल्या खोलीत त्याच्या डोळ्यांची ती चमक एखाद्या दिव्यासारखा मला मार्ग दाखवत होती. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. मी मात्र मर्यादा न ओलांडता तिथेच शांत उभा राहून त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होतो. माझ्या मनातले विचार आणि ती माझी वेदुंत नजर नेहा आंटीला पूर्णपणे लक्षात आली होती. ती खाली वाकलेली असताना मी त्याच्याकडे पाहतच होतो. हे तिला उमगलं होतं. काही वेळानंतर नेहा आंटी सरळ उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक खोडकर मस्ती होती. तिने मला पलंगाखालून एक जड पेटी काढण्यास मदत करायला सांगितली. आम्ही दोघांनी मिळून ती पेटी बाहेर काढायला सुरुवात केली. पेटी बाहेर काढत असताना अचानक तिचा हात माझ्या हाताला स्पर्श करून गेला. तो हळूवार स्पर्श इतका उबदार होता की माझ्या मनातील अस्वस्थता एकदमच वाढली. मी कसंबसं स्वतःला सावरलं आणि सामान वरच्या छतावर शिफ्ट करायला सुरुवात केली. काही वेळाने आंटी वरच्या कपाटातून काहीतरी सामान काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा हात तिथपर्यंत पोहोचत नव्हता. ती आपले दोन्ही हात वर करून प्रयत्न करत होती, ज्यामुळे तिचा टॉप खालून वर सरकला होता आणि तिची ते लवचिक आणि गोरी पाठ मला पुन्हा एकदा दिसत होती. ती म्हणाली, सोनू, माझे हात तिथे पोहोचत नाहीत रे. मी मनातील सर्व भीती बाजूला ठेवली आणि म्हणालो, चला आंटी, मी मदत करतो. मी हळूच नेहा आंटीच्या मागे गेलो. माझ्या मनातील उत्कंठा आता शिगेला पोहोचली होती. मी मागून आंटीचा दोन्ही हातांनी धरून वर उचलले. माझ्या हात तिच्या नाजूक कमरेभोवती घट्ट आवळले गेले आणि मी तिला मागून पूर्णपणे आपल्या सुरक्षित मिठीत घेतले. त्यांनी हळूच तिची बोटं कानामागे सारली आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहाराच आला. तिच्या कमरेभोवती त्याचा घट्ट विळखा घट्ट झाला आणि तिने आपला चेहरा तिच्या खांद्यावरून झोकून स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. आंटीलाही समजलं होतं की मी काय करते, पण तिने मला जराही थांबवलं नाही. उलट ती सामान काढण्यात जरा जास्तच वेळ लावत होती, जणू तिलाही माझ्या त्या हस्तस्पर्शाचा आनंद घ्यायचा होता. तिचा हा होकार पाहून मला स्पष्ट झालं की आंटीकडून मला हिरवा कंदील मिळाला आहे. सामान काढून माझ्यावर झाल्यानंतर ती खाली उतरली. तिचे आणि माझे लयबद्ध श्वास एकमेकांना जाणवत होते. खोलीत एक मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. आंटीने माझ्याकडे एका नशिल्या आणि कातील नजरेने पाहिले आणि म्हणाली, खूप काम केलंस सोनू. तू चल टी व्ही चालू करून बघ, तोपर्यंत मी आपल्या दोघांसाठी गरमागरम चहा बनवून आणते.
हे बोलून ती स्वयंपाकघरात किचनमध्ये गेली. पण आता माझा संयम बिलकुलच उरला नव्हता. तिच्या त्या मोहक रूपाने मला पूर्णपणे पछाडणे सुरू केले होते. घरात दुसरे कोणीच नव्हते, फक्त आम्ही दोघे आणि तो एकांत. मी हळूच पावलांनी स्वयंपाकघराच्या दिशेने निघालो. माझ्या मनात एक बेधुंद आणि बेभान हव्यास निर्माण झाला होता. मी थेट किचनमध्ये गेलो आणि मी हळूच पावलांनी स्वयंपाकघरात गेलो. तिथे नेहा आंटी गॅससमोर उभी राहून चहा बनवत होती. तिचा तो सडपातळ बांधा आणि पाठीवरून रुळणारे ते रेशमी केस पाहून माझ्या मनातील अमर्याद ओढ आता थांबवणे मला कठीण झाले होते. संपूर्ण स्वयंपाकघरात चहाच्या सुवासेसोबत आंटीच्या शरीराचा तो मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. मी मनातले सर्व आडेवेडे बाजूला सारले आणि पूर्ण हिंमत करून आंटीच्या अगदी जवळ गेलो. मागून हळूच मी माझ्या दोन्ही हातांचा विळखा तिच्या नाजूक कमरेभोवती घट्ट केला. माझा तो अचानक झालेला हस्तस्पर्श जाणवताच नेहा आंटी क्षणभर थबकली. तिच्या अंगावर आनंदाचे शहारे उमटले. सुरुवातीला तिने भास दाखवला आणि मला हळूच मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या त्या प्रयत्नात अजिबात जोरत नव्हता. उलट तिच्या चेहऱ्यावर एक लागवी मिठास आणि लाजेने उमटलेली लाल रंगाची छटा तिच्या मनातील ओढ स्पष्ट करत होती. तिच्या मानेजवळ त्याच्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्याही अस्तित्वाचाही विसर पडला होता. दोघांच्या नजरा अशा भिडल्या होत्या की पापणी लावण्याचं भानही कोराला उरलं नव्हतं. मी आंटीला अजिबात सोडलं नाही. मी तिला माझ्याकडे वळवलं. आता आम्ही दोघी अगदी समोरासमोर होतो. आमच्यातील अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे लयबद्ध श्वास ऐकू येत होते. माझ्या पिळदार आणि रांगड्या शरीराची ऊब तिला जाणवतच होती. आंटीने तिच्या त्या नशिल्या आणि बोलक्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. तिच्या त्या नजरेत एक वेगळीच धुंदी आणि मादकता होती. तिने हळूच आपले डोळे मिटवून घेतले. मी तिची हनवटी वर उचलली आणि तिच्या ओठांवर माझ्या ओठांचा स्पर्श करणार इतक्यात तिने आपले नाजूक हात माझ्या छातीवर ठेवले. तिचा थरपार आणि हृदयाची धडधड मला माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होती. ती अतिशय हळुवार आवाजात सुस्कारा सोडत मला म्हणाली, "सोनू, आधी बेडरूमच्या खोलीचे दार लॉक कर. तिथे 4 वर्षाचा बाबू झोपला आहे." तिच्या या शब्दांनी माझ्या शरीरात जणू वीज संचारल्यासारखे झाले. आंटीकडून मिळालेला हा स्पष्ट होकार ऐकून मी प्रचंड बेधुंद झालो. मी लगेच तिथून निघालो आणि बेडरूमचे दार हळूच ओढून लॉक केले. मी परत आलो तेव्हा नेहा आंटी किचनमधून बाहेर येऊन हॉलमधील सोफ्यावर बसली होती. तिने आपले दोन्ही पाय सोफ्यावर वर घेतले होते. तिचा लवचिक आणि मोहक अवतार पाहून या एकांतात अधिकच मादक दिसत होती. वेळ न घालवता मी तिच्याजवळ गेलो आणि सोफ्यावर तिच्या शेजारी बसलो. आमच्यातील ती रेशमी जवळीक आता एक स्वप्नात अनुभवाकडे निघाल्यासारखी वाटत होती. मी तिचा एक नाजूक हात माझ्या हातात घेतला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटण्याच्या स्पर्शाने त्याच्या काळजाची धडधड थेट त्याच्याच हाताला जाणू लागली होती. रात्रीच्या त्या एकांतात शब्दांनी रजा घेतली होती आणि भावनांनी संपूर्ण ताबाच मिळवला होता. आंटीने आपला चेहरा लाजेने माझ्या खांद्यावर लपला. मी माझ्या हाताने तिच्या पाठीवरून आणि मखमली त्वचेवरून हात फिरवायला सुरुवात केली. तिच्या पाठीवरून माझा हात फिरताच तिने नकळत मला अधिकच घट्ट आलिंगन दिले होते. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे विरघळणारे झालो होतो. खोलीत आता फक्त आमच्या वेगवान श्वासांची उष्णता आणि हृदयाचे ठोके ऐकू येत होते. संयमाचा बांध आता पूर्णपणे फुटला होता आणि आम्ही दोघेही या कुपित सुखाच्या जगात एकमेकांचे होऊन गेलो होतो. ती रात्र किंवा तो सकाळचा एकांत फक्त 2 व्यक्तींचा नव्हता, तर 2 जीवांचे एकमेकात विलीन होण्याचा तो एक साक्षीदार होता. त्यानंतर तो संपूर्ण वेळ आम्ही दोघेही त्या धुंदीत आणि प्रेमाच्या अथांग महासागरात बुडून गेलो होतो. तो अनुभव माझ्यासाठी आणि नेहा आंटीसाठी अतिशय सुखावणारा ठरला. त्या दिवसानंतर आमच्यातली हे भावनिक बंध आणि ही गुपिते अधिकच वाढली. आता अंकल जेव्हा सकाळी बाहेर जातात तेव्हा आमचा हा अनोखा प्रवास असाच अतिरिक्त सुरू राहतो आणि हे आता आमचं रोजचंच झालं आहे.